नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सचिन तेंडुलकरचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं निधन। गुहागर चिपळूण नगरपालिकेच्या माजी अधिकाऱ्यांचा दगडाने ठेचून खून। शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना तात्पुरती मुदतवाढ। माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन। खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृत्तलेखन स्पर्धेचं आयोजन आणि पुजाराचं नाबाद शतक, भारत मजबूत स्थितीत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सचिन तेंडुलकर नावाचा क्रिकेटचा देव घडवणारे गुरु रमाकांत आचरेकर यांचं बुधवार दिनांक 2 जानेवारी रोजी वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं। आज त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवलं। त्यांच्या निधनानं क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे। 1932 साली जन्मलेल्या आचरेकर सरांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली। त्यांनी यंग महाराष्ट्र एकादश, गोल्डमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं। रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी आचरेकर सरांचं अंत्यदर्शन घेतलं। खेळाबरोबरच जगायला शिकवणाऱ्या लाडक्या सरांना निरोप देताना सचिनला अश्रू अनावर झाले होते। आचरेकर सरांनी ज्या शिवाजी पार्क मैदानातील खेळपट्टीवर क्रिकेटपटू घडवले त्याच ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। यावेळी शिवाजी पार्क मैदानात सराव करणाऱ्या लहान क्रिकेटपटूंनी बॅट उंचावत त्यांना अखेरचं अभिवादन केलं। दुपारी 12 वाजता आचरेकरांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला। आज मी ज्या ठिकाणी आहे त्याचा पाया आचरेकर सरांनी रचला हे सांगताना सचिन तेंडुलकर याला अश्रू अनावर झाले। चिपळूण नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांचा लोखंडी सळीसारख्या हत्यारानं खून करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याचं चिपळूण शहर हादरून गेलंय। बुधवारी सकाळी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड बावशेवाडी बायपास पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला। ही घटना आर्थिक व्यवहारातून घडल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यांच्या अंगावरील दागिनेही चोरीस गेल्याने गुंतागुंत अधिकच वाढली आहे। मंगळवारी रात्री 8:30 पर्यंत सावंत मित्रांबरोबर होते। त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले, मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन लागत नसल्याने सर्वत्र त्यांचा शोध सुरू केला। बुधवारी सकाळी खेड बावशेवाडी बायपास पुलाजवळील विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या महिलेला एक व्यक्ती निश्चित पडल्याचं दिसलं। याबाबतची माहिती तिने आजूबाजूच्या लोकांना दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली। सावंत यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी होती। त्याची किल्ली त्यांच्या खिशात सापडली, तर मोबाईल, चष्मा असं साहित्य बाजूला पडलं होतं। सावंत यांच्या अंगावर चेन, हातात ब्रेसलेट आणि बोटात अंगठी असं सुमारे 90,000 रुपयांचे दागिने होते। हे दागिने मारेकऱ्यांनी लंपास केले। शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची ई-निविदा प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे नवी निविदा प्रक्रिया होईपर्यंत सध्याच्या ठेकेदारांनाच मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार योजना दरवर्षी नियमितपणे राबवण्यात येत असते। शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ व्हावी, शाळांकडे विद्यार्थी आकर्षित व्हावेत, शैक्षणिक दर्जात वाढ व्हावी आणि विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ व्हावी या दृष्टीनं पोषण आहार योजना राबवली जाते। दरवर्षी धान्य पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात येत असते। चालू वर्षी 30 नोव्हेंबर पर्यंतच ठेकेदारांना धान्य पुरवठा करण्याची मुदत होती। ही मुदत संपल्यामुळे धान्य पुरवठा करण्यासाठी नव्याने ई-निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून राज्यात जिल्हानिहाय ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या। यामध्ये एकूण 152 ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत। या निविदांच्या कागदपत्रांची तांत्रिक छाननी सुरू करण्यात आली आहे। ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांनी दिलेलं धान्य नमुने प्रयोगशाळेकडून तपासून घेण्यात येणार आहेत। त्यानंतर पात्र आणि अपात्र ठेकेदारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे। त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष धान्य पुरवठा करण्याबाबतचे आदेश देण्यात येणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं आज पहाटे नागपुरात वृद्धापकाळानं निधन झालं। ते 92 वर्षांचे होते। 2003 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस बाळगणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा एक सच्चा आणि समन्वयी कार्यकर्ता त्यांच्या रूपानं हरपल्याची भावना व्यक्त होते।
चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेश येथील रायपूर येथे झाला होता. नागपूरच्या चिटणीस पार्क जवळील प्राथमिक महापालिका शाळेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. त्यांच्यावर गांधी विचारांचा खूप मोठा पडदा होता. न्यायाधीशांसोबतच ते उत्तम लेखकही होते. 1930, 1932 आणि 1942 मध्ये त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि 1941 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. 1942च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यांना सुमारे 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. परंतु उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर आज पहाटे 1:30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 6 जानेवारी या पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वृत्तलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पत्रकार संघाच्या लिहिते व्हा या चळवळीच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी शैक्षणिक, राजकीय किंवा सामाजिक यापैकी कोणत्याही एका विषयावर वृत्तलेखन करून 5 जानेवारी 2019 अखेर दैनिक सागर किंवा दैनिक प्रहार कार्यालयात जमा करायचे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या 3 स्पर्धकांना 7 जानेवारी 2019 रोजी MBA महाविद्यालय खोंडे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलंय. सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या 4थ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आहे. चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवालच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं आज पहिला दिवस अखेर 4 गडी गमावून 303 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा नाबाद 130 आणि हनुमा विहारी नाबाद 39 धावांवर खेळत आहेत. भारताने आज टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मेलबर्न कसोटीतून बाहेर राहिलेला आणि सिडनी कसोटीत पदार्पण केलेला KL राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. राहुलला फारशी चमक दाखवता आली नाही आणि तो अवघ्या 9 धावांवर बाद झाला. सलामीला आलेल्या मयांक अग्रवालने 112 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकांच्या मदतीने 77 धावा घेतल्या. लोकेश राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच पिसे काढली. 16 चौकारांच्या मदतीनं पुजारानं नाबाद 130 धावा केल्या. पुजारा आणि हनुमा विहारी या जोडीनं 5व्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचली. भारताने पहिल्या तासात 1 गडी गमावून 46 धावा केल्या होत्या. अग्रवाल आणि पुजाराने त्यानंतर 104 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. विराट कोहली 23 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूडला 2 गडी बाद करण्यात यश मिळालं. गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्ञानज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला बालिका दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी सर्वप्रथम रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, शिक्षिका सौ मेघा गुहागरकर इत्यादींनी या महान व्यक्तिमत्वाच्या त्यागपूर्ण, ध्येयनिष्ठ आणि आदर्श जीवनाचा आढावा घेणारी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने सावित्रीबाईंनी केलेल्या संस्काराचं आचरण करून आपणही आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा असं त्यांनी सांगितलं. सावित्रीबाईंचं स्मरण होणं ही आजच्या स्त्रियांकरिता काळाची गरज ठरली आहे. आजची प्रत्येक स्त्री ही सावित्रीबाईंच्या संस्कारमय विचारांनी परिपूर्ण असली पाहिजे आणि तिने त्याप्रमाणे आचरण करणे अनिवार्य असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. समाजात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील पिढी घडवण्याचं सत्कार्य केलं पाहिजे. प्रत्येक आईने आपल्या मुलींचा सर्वांगीण विकास घडवताना कोणती जीवनमूल्य जोपासणं गरजेचं आहे यासाठी आदर्श म्हणून सावित्रीबाईंचा संस्कार उद्बोधक ठरेल. सावित्रीबाईंचा आदर्श जर प्रत्येक स्त्रीने डोळ्यासमोर ठेवून त्याचं अनुकरण केलं तर भविष्यात शिक्षणाचा दर्जा सुधारेल. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्कूलमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्रशालीतील मानसी भंडारे, प्राची क्षीरसागर, सानिया देवळेकर, सलोनी येरापले, भूमी गुहागरकर, श्रेया राणे, प्रेरणा देवरुखकर, शेरॉन नाडर
तन्वी गुरव या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून मानसी भंडारे हिने त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली। तसेच विविध कवितांचं सादरीकरण केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, सर्व पदाधिकारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनीलजी दरेकर आणि शिवाजीनगर मित्रमंडळ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन 1 जानेवारी 2019 रोजी खेड शॉपिंग सेंटर हॉल येथे खेड शिवसेना महिला आघाडी संघटक माधवी बुटाला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि खेड युवा सेना शहर संघटक रेशम पाटणे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं। उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। या स्पर्धेत शहरातील 18 महिलांनी सहभाग घेतला। यामध्ये सौ प्रियांका रेशम पाटणे आणि सौ सुवर्णा सुनील सदरे यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आलं। सौ मेघना कुलकर्णी आणि डॉक्टर शुभांगी राठोड यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात आलं। तसेच सौ संचिता सागवेकर आणि सौ रुपाली पाटील यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात आलं। तसेच सौ अंजली खापरे यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती विनया पाटणे मॅडम, सौ श्रद्धा पालकर आणि राकेश देवरुकर सर यांनी काम पाहिलं। या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण समिती सभापती सौ मनीषा निर्मळ, उपसभापती सौ सुरभी धामणस्कर, स्वच्छता आणि आरोग्य सभापती सौ अल्पिका पाटणे, सौ दीप्ती तोडकरी, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनीलजी दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नववर्षाच्या सुरुवातीला महिलांसाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल सहभागी महिलांनी सुनील दरेकर यांचे आभार मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ अश्विनी वडके यांनी केलं। कोकण रेल्वे मार्गावर आणखी 20 नवी स्थानकं प्रस्तावित आहेत। ती प्रत्यक्षात आल्यास या मार्गाच्या कॅपॅसिटी डबलिंगचं स्वप्न दृष्टीपथात येणार आहे। याला मंजुरी मिळाल्यास या मार्गावर 142 किलोमीटरचा नवा मार्ग साकारणार आहे। मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे। केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालय असताना कोकण रेल्वे मार्गाच्या कॅपॅसिटी डबलिंगचा प्रारंभ झाला। रोहा ते वीर दरम्यान दुपदरीकरणाचं कामही पूर्णत्वाकडे आहे। निधीची गरज, मार्गातील भौगोलिक स्थिती याचा विचार करता पूर्ण मार्गाचं दुपदरीकरण कठीण आहे। त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर स्थानकांची संख्या वाढवण्याचा निर्णय झालाय। कोकण रेल्वेने नव्या 20 स्थानकांचा प्रस्ताव नीती आयोगाकडे पाठवलाय। जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलने केली 12 पदकांची कमाई। दिनांक 21 ते 23 डिसेंबर 2018 रोजी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत भरणे तायक्वांदो स्पोर्ट्स क्लब खेड आयोजित 12वी क्योरोगी आणि 6व्या पुमसे स्पर्धेचं आयोजन भरणे येथील इरिगेशन हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं। सदर स्पर्धेत रोटरी स्कूल खेडच्या 12 खेळाडूंनी विविध पदकांची कमाई केली। सदर स्पर्धेत जिल्ह्यातील 650हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला। यामध्ये 12 वर्षाखालील वयोगटामध्ये ईश्वरी गोरे, शौर्या चाळके यांनी सुवर्ण पदक, विधी गोरे, श्रेणी गायकवाड यांनी रौप्य पदक, तर जुई नलावडे हिने कांस्य पदक प्राप्त केलं। तसेच 14 वर्षाखालील वयोगटामध्ये प्रथा तोडणकर, शेरॉन नाडर, अलिजा शेख, संस्कार निकम यांनी रौप्य पदक, अर्पिता भोसले हिने कांस्य, तर 17 वर्षावरील वयोगटामध्ये सिद्धी पांचाळ हिने सुवर्ण पदक प्राप्त करून आपलं आणि प्रशालेचं नाव संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गौरवित केलंय। वरील सर्व यशस्वी खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय। वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहावी
यासाठी लवकरच कंत्राटी तत्वावर चांगलं मानधन देऊन MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 74 आणि जिल्हा शासकीय रुग्णालयांमधील 40 अशा 114 पदांची मेगा भरती येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे। रिक्त पदांमुळे दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार देण्यात अडचणी येत आहेत। त्यातून प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष वारंवार पाहायला मिळतोय। यामध्ये जिल्हा स्तरावर काम करण्यासाठी डॉक्टर्सची मानसिकता कमी होऊ लागली आहे। हीच परिस्थिती ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयात पाहावयास मिळते। आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत रोटरी स्कूल खेडचे विद्यार्थी ठरले तृतीय क्रमांकाचे मानकरी। दिनांक 27 डिसेंबर 2018 रोजी MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आयोजित आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून आपलं आणि शाळेचं नाव गौरवित केलं। सदरच्या स्पर्धेत चिपळूण, खेड, मंडणगड आणि दापोली या तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। या स्पर्धेत सद्य परिस्थितीतील चालू घडामोडींचं ज्वलंत विषय वादविवाद स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते। त्यापैकी प्लास्टिक बंदी, ऑनलाईन शॉपिंग, मॉडर्न पालक, MR व्हॅक्सिनेशन आणि टेक्नॉलॉजी याचा समावेश होता। ही स्पर्धा गटनिहाय घेण्यात आली होती। यामध्ये इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वी असे गट होते। इयत्ता 9वी गटात आहिल परकार, साहिल आंबेडे, चिन्मय माळी, खुशी पटेल, वैष्णवी शिवदे यांनी उत्कृष्टरित्या वादविवाद स्पर्धेत विषयानुरूप भाष्य करून पर्यवेक्षक तसेच प्रेक्षकांची मन जिंकत तृतीय क्रमांकाला गवसणी घातली। तसेच या स्पर्धेत आहिल परकार याला मॅन ऑफ द डिबेट हा बहुमोल किताब बहाल करण्यात आला। तसेच खुशी पटेल हिला बेस्ट स्पीकर ऑफ द डिबेटचा बहुमोल किताब मिळाला। वरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल, बाळासाहेब राऊत, तेजश्री कानडे, जान्हवी दामले, वैजनाथ कांबळे, मीनाक्षी निवाते, शबाना मुसा, प्रियांका कोकाटे, मयुरी कदम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांचा वाढदिवस त्यांच्या अजगणी शिगवणवाडी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, पंचायत समितीचे गटनेते जीवन आमरे, लवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माने, कबड्डीचे राजकीय पंच राजेंद्र चांदिवडे, दीप न्यूजचे संपादक दिलीप जाधव यांनी आपल्या मनोगतात संदीप फडकले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचं कौतुक करताना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मनसेचे पदाधिकारी नंदू साळवी, ऋषिकेश कानडे, निनाद गांधी, मिलिंद नांदगावकर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी फडकले यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळू सनगरे यांनी केलं। जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनानं मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांसह विशेष मोहीम हाती घेतली आहे। यामुळे परप्रांतीय लोकांच्या घुसखोरीवर बंधने आली। परिणामी स्थानिक मच्छीमारांना मुबलक प्रमाणात मासळी मिळू लागल्यानं मच्छीमारांमधील वाद संपुष्टात आलाय। यामुळे रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची नुकतीच भेट घेतली। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त सागरी गस्त राबविण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला। या संयुक्त पथकानं रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात राज्याच्या जलाधी क्षेत्रात घुसून मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय मच्छीमार नौका पकडून कारवाई केली। जिल्ह्यात 8,241 लाभार्थ्यांना गेल्या 3 वर्षात घरकुल मंजूर करण्यात आली आहेत। परंतु विविध कारणांमुळे 779 लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम सुरू करण्यामध्ये विलंब केलाय। त्यांच्या विलंबाचं कारण जाणून घेऊन घर बांधणीसाठी प्रोत्साहन करण्याचा निर्णय मुख्याधिकारी आंचल गोयल यांनी घेतलाय। त्यानुसार जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना सुरू न झालेल्या घरकुलांना भेटी देण्याचे आदेश देण्यात आले। ग्रामीण भागातील बेघर आणि कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःचं पक्क घर उभं करण्यासाठी शासनाची प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आदिवासी घरकुल योजना जिल्ह्यात राबवण्यात येते। या योजनेतून लाभार्थ्यांनी किमान 25 चौरस मीटरचं घर बांधणं अपेक्षित आहे। त्याकरिता 1,20,000 रुपयांचं अनुदान हप्त्यामध्ये लाभार्थ्यांचं बँक खात्यात ऑनलाईन वितरित करण्यात येतं।
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सचिन तेंडुलकरचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं निधन. गुहागर चिपळूण नगरपालिकेच्या माजी अधिकाऱ्यांचा दगडानं ठेचून खून. शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना तात्पुरती मुदतवाढ. माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन. खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं वृत्तलेखन स्पर्धेचं आयोजन. आणि पुजाराचं नाबाद शतक, भारत मजबूत स्थितीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.